अपरिसंख्येयत्वं पुनः तेषाम् आश्रयदानां भावानां विशेष अपरिसंख्येयत्वात् न युक्तम् एकैकः अपि हि येषाम् आश्रयादीनां भावानां विशेषान् आश्रयते विशेष अपरिसंख्येयत्वात् न च तस्माद् अन्यत्वम् उपपद्यते परस्पर संसृष्ट भूयिष्ठत्वात् न च येषाम् अभिनिर्वृत्ते गुणप्रकृतीनाम् अपरिसंख्येयत्वं भवति तस्मात् न संसृष्टानां रसानां कर्म उपदिशन्ति बुद्धिमन्ताः तच्च एव कारणम् अपेक्षमाणः षण्णां रसानां परस्परेण संसृष्टानां लक्षण पृथक्त्वम् उपदेक्षामः. तर या ठिकाणी पुनर्वसूंनी निष्कर्ष केला की भगवान पुनर्वसु आत्रेय म्हणाले की 6च रस आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय ही त्यांची नावे आहेत. या 6 रसांची योनी म्हणजे उत्पत्ती कारण हे जल आहे. छेदन आणि उपशमन ही दोषांची शांती करणारी कर्मे आहेत. ते रस विशेष नाहीत. या दोन्हींच्या मिलनातून साधारण कर्म निर्माण होते. स्वादुता आणि अस्वादुता हे आपापल्या भक्ती म्हणजे रुचीवरूनच अवलंबून असते. हित आणि अहित हे त्यांचे प्रभाव आहेत. पंचमहाभूते ही स्वतः रस होऊ शकत नाहीत. ते रसांचे आश्रय आहेत. ही द्रव्ये प्रकृती, विकृती, देश, काल यांच्या अधीन असतात. गुरु, लघु आदी गुण हे द्रव्य संज्ञक रसाचे आश्रयदाते राहत असतात. त्यांना रस मानता येत नाही. क्षार हा रस नाही, ते एक द्रव्य आहे. अनेक रसापासून क्षारद्रव्यांची निर्मिती होते. क्षार हा स्वतःही अनेक रसांनी युक्त असतो. अनेक रस यात असले तरी त्यात कटू व लवण रसाची अधिकता असते क्षारामध्ये. क्षार केवळ जिव्हाग्राह्य नसून अनेक इंद्रियांनी जाणता येतो आणि तो अनेक कारणामुळे य व अपामार्ग बनवता येतो. यासाठी क्षार हा रस नाही. अव्यक्त नावाचा सुद्धा स्वतंत्र रस नाही. सर्वच रस तसे अव्यक्त असतात. जलामुळे ते व्यक्त होत असतात. अनुरस हे सुद्धा अव्यक्त स्वरूपातच असतात. आश्रय, गुण, कर्म, संस्वाद म्हणजे संस्कार आदी भावांच्या वैविध्यतेमुळे रसांचे अनेक प्रकार संभवतात हे म्हणणे सुद्धा उचित नाही. भावविशेष अगणित असल्याने त्या त्या भावविशेषांचा आश्रय घेणारे रस असंख्य वाटतात, पण ते रसभेद नाहीत. आपापसात कमी अधिक प्रमाणात मिसळल्याने या रसांच्या अभिव्यक्तीचा फरक पडतो, पण ते रसभेद नव्हे. यासाठी बुद्धिमान पुरुषाने संसृष्ट रसांच्या कर्माचा वेगळा विचार करण्याची जरुरी नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून स्वतंत्रपणे असणाऱ्या 6 रसांची लक्षणे त्यांचा वेगवेगळा विचार आता केला जाणार आहे. तर पूर्व पक्षामध्ये जी काही मतं मांडलेली आहेत त्या मतांचं खंडन करून 6च रस आहेत हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. आणि मग या आणि आणखीन एकाने पण तो मुद्दा काढला होता की एकमेकांची मिश्रणामुळं अनेक रस बनतात आणि त्याचे परंतु अ, ग्रंथामध्ये रसांच्या मिश्रणामुळं होणाऱ्या जे काही परिणाम आहेत त्यांचा इथे विचार केलेला नाहीये. तर मुख्य 6च रस आहेत हे इथं सांगितलेलं आहे. टीकेमध्ये काय आहे जरा थोडंसं पाहूया. सिद्धांत पूर्व पुनर्वसू वचनेन आह. तर इथे सिद्धांत मांडतायत की पूर्व पक्षोत्तर पूर्व पक्षोक्त रस एकत्वादि व्यवस्थापनामह तेषां षण्णाम इत्यादी योनिः आधार कारणम. योनी म्हणजे आधार कारण. कार्यकारणयोः च भेदात् सिद्ध उदकाद रसभेदः प्रत्यक्ष एव इति भावः. क्षिति व्यतिरिक्तम उदकमेव यथा रसयोनिस्तथा रसनार्थो रसस्तस्य. पहिल्या अध्यायामध्ये याबद्दलचं वर्णन झालेलं आहे की जिव्हेचा जो विषय आहे तो रस आहे.
इत्यादी विवृतमेव दीर्घजीविती दीर्घजीवित अध्यायात याबद्दल वर्णन केलेलं आहे. तयोः मिश्री भावातिथी कर्म कर्मणोः अमूर्तयोः मिश्री भावानुपपत्तौ तद आधार द्रव्यैः यो मिश्री भावादिति बोधव्यम. साधारणमिती साधारण कार्य योगित्वम भक्ती ही इच्छा इत्यर्थ. भक्ती म्हणजे इच्छा. भक्ती या शब्दाचा अर्थ इथे इच्छा असा घ्यायचा आहे. आणि त्यामुळे कुणाला काही गोड वाटतं, कुणाला काही गोड वाटतं. संस्कृतमध्ये दुसरा पण एक श्लोक आहे की दधी मधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा कितापि मधुरैव तस्य तदैव मधुरम यस्य मनो यत्र संलग्न. तर हे प्रत्येकाला गोड काय वाटतं, त्याचं जिथं त्याचं मन जडतं ते ती गोष्ट गोड वाटते, त्याची इच्छा होते. आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इच्छा महत्वाची आहे. तेन यः अयमिच्छति स तस्य स्वादु स्वादु हि इतर इति पुरुषापेक्षौ धर्मो. तर व्यक्तीनुरूप त्याच्या मधुरत्वाची ही गणना होत असते. न रसभेद इत्यर्थ. म्हणून स्वादू अस्वादू हे जे आहे ते काही रसाचा प्रकार होत नाही असं सांगितलं. पंचमहाभूतत्व शब्दो अवधारणे तेन आश्रया एव न रस इत्यर्थः. तर पंचमहाभूत हे आश्रय आहेत, ते रस नाहीत. किं भूता भूमादयो भूतविकाराः आश्रयाः इति आह प्रकृती विकृती विचार देशकाला वशा इति. तर हे वेगवेगळ्या प्रकाराने याच्यामध्ये बदल पण होत असतो. त्यामुळे या पंचमहाभूतामध्ये म्हणून त्यांना काही रस म्हणता येत नाही, ते आधार आहेत. वश शब्दो अधीनार्थः सच प्रकृत्याधिः प्रत्येकं योज्यः. तत्र प्रकृतिवशाः यथा मुद्गाः कषायाः मधुराश्च संताः प्रकृत्या. तर मूग हे कषाय आहेत आणि मधुर पण स्वभावत आहेत, लघु पण आहेत. एतदी लाघवं न रसवशम तथाही सती कषाय मधुरत्वाद अगुरुत्वम स्यात्. परंतु ह्या याच्यावर संस्कार केले मुगावर तर त्याचे गुण बदलू शकतात. विकृती वशमच व्रीही जलानाम व्रीहेर लाजानाम लघुत्वम. स्वभावतः तांदूळ आणि लाह्या लघु आहेत. तथा सक्तुसिद्ध पिंडकानामचे गुरुत्वम. स्वभावतः सक्तुसिद्ध पिंडक हे गुरु आहेत. विचारणा विचारो द्रव्यांतर संयोग इति अर्थः. विचारणा म्हणजे विचार म्हणजे की दुसऱ्या द्रव्याबरोबर संयोग करणं त्याला विचारणा असे म्हणतात. विचारणा वशम यथा मधुसर्पीशी संयुक्ते अतिविषम. जर अशी संयोग केला तर मध आणि तूप जर समप्रमाणात एकत्र केलं तर ते विष होतं. यथा विषमचे अगद संयुक्तम. स्वकार्य व्यतिरिक्त कार्यकारी पण विषाबरोबर अगद म्हणजे विषनाशक औषधाचा उपयोग केला तर विषाचं कार्य होत नाही. देशो द्विविधो भूमी ही आतुरश्च. देश दोन प्रकारचे आहेत, भूमी आणि आतुर. म्हणजे रोगाचा देश आणि भूमी म्हणजे जी जमीन आहे ज्या तो देश. तत्र भूमौ श्वेतकापौतौ वल्मीका रुधिरा वल्मीकाधिरूढा विषहरी. तर तथा हिमवती भेषजानी महागुणानी भवन्ति. हिमालयातली औषधं ही चांगली गुणवान असतात. हा भूमी देशाचा फरक असतो देशानुरूप. तर शरीर देश यथा. शरीराचा देश म्हणजे काय तर शरीराचे वेगवेगळे अवयव म्हणजे शक्ती मांसात गुरुतरम. शक्ती मांस म्हणजे मांडीचं मांस हे सगळ्यात गुरु आहे. स्कंध क्रोड शिरस्पदाम. हे सूत्रस्थान 27व्या अध्यायामध्ये हा संदर्भ आलेला आहे. इत्यादी ही कालवशम तू यथा मूलकम अधिकृत्योक्तम तद बालम दोषहरम वृद्धम त्रिदोषम. तर मुळ्याच्या बाबतीत तो कवळा मुळा हा दोषहर आहे आणि जास्त वाढलेला मुळा हा तो त्रिदोषम दोष करणार आहे. हे पण सूत्रस्थानाचा 27व्या अध्याय. तथा यथा ऋतू पुष्पफलम आददित. ऋतूनुसार जी काही फळं वगैरे ती खावीत. कल्पस्थानामध्ये संदर्भ आहे. अत्रच्या एक प्रकरणोक्ता हे अनुक्ता हा ते
चकारात स्वभावादिषु अंतर्भावनीयः यदुक्तम चरशरीरावयवः स्वभावो धातवक्रिया लिंगम प्रमाणम संस्कारो मात्रा च अस्मिन् परीक्षते. हे पण सूत्रस्थानातील 27व्या अध्यायामध्ये हे सूत्र आले की चर शरीरावया हा स्वभाव धातू क्रिया शरीराचे अवयव स्वभाव धातू क्रिया लिंग लक्षण प्रमाण संस्कार मात्रा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. तत्र चरशरीर अवयव धातूनां देशेन ग्रहणं. तर अवयव शरीराचे अवयव आणि धातू हे सगळं देश शरीर देश आहे. मात्रा विचारे प्रविशमिती शेषम स्वभावे तथा रसविमाने वक्षमाणं च अत्र प्रविष्टम आहार विशेषायतनम अंतर्भावनीयम यथा संभवम निग्धवृक्षाद्याः इत्यत्रादिग्रहणेन अनुक्ता अपि तीक्ष्णं मृद्वादयो न रसाः किन्तु द्रव्यगुणाः पृथक् एव इति दर्शयति. क्षरणात् अधोगमन क्रियायोगात् क्षारो द्रव्यम न असौ रसः. क्षार हे द्रव्य आहे, ते रस नाही. रसस्य ही निष्क्रियस्य क्रिया अनुपन्ने इत्यर्थः. क्षरणं च क्षारस्य पानीययुक्तस्य अधोगमनेन वदन्ति हि लौकिकाः. क्षारं स्नावयामयः इति शास्त्रं च चित्वा चित्वा अचयात् क्षारः क्षरत्वात् क्षारयति अथः. क्षार हे शरीराचं क्षरण करतात आणि अधोभागी येत राहतात. चिकित्सास्थान 5व्या अध्यायामध्ये हा संदर्भ आहे. हेतु अंतरमाह द्रव्यम तद अनेक रसोत्पन्नमिति अनेक रसेभ्यो मुष्कक अपामार्गादिभिः हि उत्पन्नम एक रसोत्पन्नम यतः च अनेक रसोत्पन्नम अतएव अनेक रसम कारण गुणानु अविधायित्वात् कार्यगुणस्य इति भावः. अनेक रसस्तुम एवमाह कटुकलवण भूयिष्ठमिति. भूयिष्ठ शब्देन अप्रधान रसांतर संबंधो न अस्ति इति दर्शवतात. भूयिष्ठ म्हणजे ज्या रसाचं प्रमाण जास्त आहे त्या रसाचं नाव त्या द्रव्याच्या बाबतीत कोणता रस आहे असं ठरवताना दिलं जातं. हेतु अंतरमाह अनेक इंद्रिय समन्वितोपि क्षारो ही स्पर्शनेन गंधेच अन्वितः. आता रसग्राह्य हा जो विषय आहे तो रस आहे, परंतु क्षार जो आहे तो स्पर्शाने समजतो, त्याच्या वासाने पण समजतो आणि म्हणून तो काही रस नाही. तेन द्रव्यम रसे ही गुणे न स्पर्शो नापि गंध इति भावः. तर रस मात्र फक्त जिभेनेच ग्रहण केला जातो. हेतु अंतरमाह कारणाभिनिवृत्तिमिति करणेन भस्म परिस्रावणादिना अभिनिवृत्तिं कृतमित्यर्थः. न रसो अनेन प्रकारेण क्रियते इति भाव. क्षार निर्माणाची एक प्रक्रिया आहे, तशी रस निर्माणाची अशी काही वेगळी प्रक्रिया नाहीये, म्हणून सुद्धा तो क्षार हा रस नाही. अव्यक्त रस पक्षमच निषेधयति अव्यक्ती भाव इति अव्यक्ती भाव इति अभूत तद्भावे श्वी प्रत्ययेन रसानां मधुरादीनां अव्यक्तानां इति क्वचिद आधारे अव्यक्तव्यम न अन्यो मधुराभ्यः अव्यक्त रस इत्यर्था. तर रस अव्यक्त असा असू शकत नाही. रसानाम इति मधुरादीनां षण्णां. तर मधुर इत्यादी 6 रस आहेत. प्रकृत इत्यादी प्रकृत कारणे कारणे जल इत्यर्थः. आणि या सगळ्या रसांच्या उत्पत्तीला कारण जल आहे. अव्यक्तत्वं च रससामान्य मात्रोपलब्धिः मधुरादि विशेष शून्या सा च जले भवति. यत उक्तम जलगुणकथने सुश्रुताने जलाचे गुण सांगताना सांगितलंय की व्यक्त रसता रसदोषः. सुश्रुत अध्याय 45 इति ह्यापि च अव्यक्तरसं च इति वक्ष्यति. लोके अपि च अव्यक्तरसं द्रव्यमास्वाद्य वक्तारो वदन्ति. जलस्य एव रसो न कश्चित मधुरादि व्यक्तीः. तर पाण्याला अशी वेगळी चव नाही, पण पाण्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्याची चव त्याला येते आणि ती स्वतः त्याचा आस्वाद घेऊनच एखाद्या पदार्थाची चव ही सांगितली जाते.
इहापि च अव्यक्तरसं च इति वक्षति लोके अपि च अव्यक्तरसं द्रव्यमास्वाद्य वक्तारो वदन्ति जलस्य एव अस्य रसो न कश्चित् मधुरादि व्यक्तिः इति विशेषमधुरादि अनुपलब्धिश्च अनुभूतत्वेन यथा दूराद् अविज्ञाय मान विशेषवर्णे वस्तूनि रूपसामान्य प्रतीतिर्भवति न शुक्लत्वादि विशेषण बुद्धिः तथा अनुरसे अव्यक्तिभावो भवति प्रधानं व्यक्तं रसम् अनुगतो अव्यक्तत्वेन अनुरसः यथा वेणुयवे मधुरे कषायो अनुरसः तर वेणुयव म्हणजे जो बांबू आहे त्याचे जे दाणे असतात त्याच्यामध्ये दोन रस आहेत एक मधुर आहे आणि त्यानंतर थोडं तुरट पण आहे पण त्यातला मधुर हा प्रधान आहे तर प्रधान रस हा सांगितला जातो आणि नंतर जो चव जाणवते त्याला अनुरस असं म्हणतात यदुक्तम वृक्ष हा कषाय अनुरसो मधुर हा कफपित्त हा तर त्याचा मधुर आहे आणि त्याचे वृक्ष आणि वृक्ष गुणाचा आहे आणि कषाय हा त्याचा अनुरस आहे म्हणून तो कफपित्तघ्न आहे अनुरस समन्वितमिति सर्वानुरसयुक्ते यथा विषये वचनमी उष्णदेश्य रसः किंवा अनुरस समन्विते इति पाठः तेन अनुरसेन एकेन मरीचेन शर्करापानके कटुत्वम् अव्यक्तं स्यात् अपरिसंख्येयपक्षं दूषयति अपरि अपरित्या इत्यादि तेषामिति रसानां अपरिसंख्येयत्वं न युक्तं कारण रसांचं अपरिसंख्येयत्व हे योग्य नाही आश्रयादीनां भावानामिति आश्रय गुणकर्म संस्वादानां विशेष परिसंख्येयत्वादिति आश्रयादी भेदस्य अपरिसंख्येयत्वात् तर त्याचे आश्रय अपरिसंख्येय आहेत पण रस मात्र 6च आहेत अत्र हेतुमाह एकैक अपि हि इत्यादि येषाम् आश्रय गुणकर्म संस्वादानां विशेषान् एकैकोऽपि मधुरादि आश्रयते न च तस्माद् आश्रयादि भेदानि त्वम् आश्रितस्य मधुरादेर्भवति एवं मन्यते यद्यपि शालीमुद्ग घृत क्षीरादयो मधुरस्य आश्रयाः भिन्नाः तथापि तत्र मधुरत्व जात्याक्रांत एक एव रसो भवति तर त्या ठिकाणी सांगितलं की शाली साळी मूग घृत क्षीर हे मधुर रस युक्त आहेत आणि तस्य मधुर जात्यत्वात् आक्रांत एव रसो भवति भवति नंतर बलाकाक्षीर पाका कार्पासादिषु शुक्लवर्णत्वं तर बलाक म्हणजे बगळे नंतर दूध आणि कार्पास म्हणजे कापूस याच्यामध्ये पांढरा रंग आहे तथा गुणानां गुरुपिच्छिद स्निग्धादीनां अन्यत्वेपि कर्मणां वा रसादिवर्धनायुः जनन वर्णकरत्वादीनां भिन्नत्वे सत्यपि न मधुरस्य अन्यत्वं यत एक एव मधुरः तद्गुणयुक्तो भवति तत्कर्मकारी च इति को विरोधः तर मधुर रस हा वेगवेगळ्या द्रव्यांच्या आश्रयाने त्याचंच कार्य करत असतो तथा मधुरस्य हास्यावांतर आस्वाद भेदे अपि मधुरत्व चाति अनतिक्रमः कृष्णवर्णांतर भेदे तथा कृष्णत्वान अतिक्रमः ननु मा एवं भवती अपरिसंख्येयत्वं रसानां म्हणून रस काही असंख्य नाही द्रव्य वेगळे त्याचे आश्रय वेगवेगळे असू शकतील पण त्यामधला रस हा एकच असतो कर्मणां वा रसादि वर्धनायुः जनन वर्णकत्वादीनां भिन्नत्वे सत्यपि न मधुर रसस्य अन्नत्वं यत एक एव मधुर रस तद्गुणयुक्तो भवति तत् कर्मकारी चेति को विरोधः तथा मधुरस्य अवान्तर अस्वाद भेदेति मधुरत्व जाति अनतिक्रमः कृष्णवर्णान् कृष्णवर्णावन्तर भेदे यथा कृष्णत्वात् अनतिक्रमः ननु मा एवं भवतु अपरिसंख्येयत्वं रसानां परस्पर संयोगात् तु य आस्वाद विशेषः
स कार्य विशेष करोति नहि यन् मधुराम्लेन क्रियते तन् मधुरेण वा अम्लेन वा शक्यम् अतः तेन परस्पर संयोगेन अपरिसंख्येत्वं भविष्यति आह परस्पर इत्यादि संसृष्टम् इति भावे भावेक्तः तेन परस्पर संसर्ग भूयिष्ठत्वात् देशां मधुरादीनाम् अभिनिर्वृत्तेः न गुणप्रकृतीनाम् असंख्ययत्वाम् इति योजना अयमर्थः यद्यपि रसाः परस्पर संसर्गेण अतिभूयसा युक्ताः सन्तः अभिनिर्वृत्ताः द्विरसादौ द्रवे भवन्ति तथापि न तेषां गुणाः गुरुलत्वादयः प्रकृतयो वा मधुरादीनां या आयुष्यत्व रसाभिवर्धकत्वात् आद्याः असंख्यया भवन्ति किन्तु च य एव मधुरादीनां प्रत्येकं गुणाः प्रकृतयश्च उद्दिष्टः त एव मिश्रा भवन्ति किं वा गुणप्रकृतीनामिति मधुरादि षड्गुण स्वरूपाणाम् इत्यर्थः तेन रसस्य रसांतर संसर्गे दोषाणामेव दोषांतर संसर्गो रसानां न अपरिसंख्येयत्वम् इत्यर्थः तर रस एकमेकात जरी मिसळले तरी त्याचे प्रकार मात्र मूळ प्रकार जे आहेत ते 6च आहेत प्रकृती शब्देन कर्म एव उच्यते तेन गुणकर्मणाम् इत्यर्थः मधुरादीनाम् अवान्तरत्वाद विशेषः अपि परस्पर संसर्ग कृते ज्ञेयः यत एव हेतु रसानां संसृष्टानां न अन्ये गुणकर्मणि भवतः अतएव संसृष्टानां रसानां पृथक् कर्मे शास्त्रांतरेपि न उक्तम्याम म्हणून इतर शास्त्रामध्ये सुद्धा इतर मिश्रित अशा रसाची वेगळी कर्म सांगितलेली नाही कर्मशब्देन गौरव लाघवादी कारकाः गुरुत्वादयो रसरक्तादिजन्य जननादयश्च बोधव्यः तर कर्म याचा घेत आहे की गुरु लघु याच्यामुळे होणारे रस रक्त इत्यादी धातूंची उत्पत्ती हे कर्म आहे न केवलम अन्यशास्त्रकारैः रसानां संसृष्टानां कर्म न उपदिष्टम किंतु वयमपि न उपदेक्षामः तच्च एव कारणमिति परस्पर संसर्गे अपि रसानाम् अनधिक गुणकर्मत्वं लक्षणेन पृथक्त्वं लक्षण पृथक्तमं तत्र लक्षते येन तत् लक्षणं जे पाहिलं जातं त्याला लक्षण असं म्हणतात अतस्तु मधुरो रसः इत्यादिना ग्रंथेन तथा स्नेहन प्रेरण आह्लादिना इत्यादिना यद वाच्यं तत् सर्व गृह्यते किंवा लक्षण शब्देन मधुरो रसः इत्यादि ग्रंथवाच्यं लक्षणम् उच्यते पृथक्त्वं च रसभेद ज्ञानार्थं यद वक्ष्यति स्नेहन प्रीणन इत्यादि तद गृह्यते तर स्नेहन प्रीणन ही कर्म आहेत मधुर रसाची तर या ठिकाणी टीका बरीच मोठी आहे आणि यामध्ये हे सगळे पक्ष ऐकल्यानंतर महर्षी पुनर्वसु आचार्यांनी षडेव रसा असे सांगून हा उत्तर पक्ष मांडलेला आहे आणि या शब्दानं इथे बाकी सर्व मते अग्राह्य आहेत हेच सूचित केलेले आहे आणि अन्य मताचे खंडन करून आपले मत सिद्धांत रूपाने येथे महर्षी आत्रेयांनी मांडलेला आहे आणि हा सर्व संमत सिद्धांत आहे असे मानावे असे आवाहन सुद्धा केले निमींनी जे 7 रस सांगितले त्यापैकी मधुरादी 6 रस हे पुनर्वसु अत्रे यांना मान्यच आहेत 7वा क्षार हा का मानता येत नाही त्याचे विवेचन या ठिकाणी केलेलं आहे कांकायनाने आश्रय भेदाने रसांचे असंख्यत्व सांगितले होते त्याही मताचं खंडन आत्रेयांनी केलं आहे आणि दूध तूप साखर मध मनुका आदी भिन्न द्रव्यांच्या आश्रयाने मधुर रस भिन्न वाटत असला तरी त्यातील माधुर्य हे एकाच प्रतीत होणारा रस आहे मधुर आणि अम्ल
रसाचा संयोग झाला असला तरी त्यातील मधुर आणि अम्ल गुण तसेच राहतात. हे आपले गुण सोडत नाहीत. यासाठी त्यांचे संयोगातून वेगळा रस उत्पन्न झाला असे मानता येत नाही. म्हणून वेगवेगळ्या रसांच्या संयोगापासून वेगळा रस उत्पन्न होत नाही. त्याचेच चवीचे पदार्थ तसेच त्यामध्ये राहतात. म्हणून रस हे अपरिसंख्येय आहेत हे मत सुद्धा खंड आणि रस हाच आहे हे सांगितलेलं आहे. तर बराच वेळ झालेला आहे आणि बरीच सूत्र यामध्ये आलेली आहेत. तर उद्या आपण यामधले जे काही टीकेमधले जे काही पुढच्या अध्यायामधले संदर्भ आलेले आहेत ते आपण उद्या जपा मॅडम आपल्याला सविस्तर सगळं सांगतील. आपण थांबूया आणि या दिवसाच्या सर्वांना मी सदिच्छा देतो. अधिक महिन्यानुसार आपण एक मंत्र घेत आहोत. तो मंत्राने आपण समाप्ती करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. तर या ठिकाणी ओम सहनावतु म्हणजे ओंकार रूप परमात्मा आम्हा दोघांचे म्हणजे गुरु आणि शिष्यांचे एकत्र रक्षण करू. अवतू म्हणजे रक्षण करू. नंतर सहनौ भुनक्तु दोघांना एकत्र जीवनाचा उपभोग घ्यायला मिळो. सहवीर्यम करवावहे आम्ही गुरु आणि शिष्यांनी एकत्र उत्तम बल प्राप्त करावं. नंतर तेजस्विनावधीतमस्तु आमच्या दोघांचं अध्ययन विद्या ही तेजस्वी हो. मा विद्विषावही आम्ही दोघांनी परस्परांचा द्वेष करू नये. हे ओंकारा आमच्या त्रिविध आता हे 3 वेळा शांती का म्हणतात बऱ्याच ठिकाणी. तर ओम शांती ही शांती ही शांती. तर 3 प्रकारच्या शांती अपेक्षित आहेत. तर त्यामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक जे काही ताप आहेत ते सगळे नाहीसे होत, त्याची शांती होवो, ते नष्ट होवो असं या प्रार्थनेमध्ये आहे. तर त्रिविध तापांचं स्पष्टीकरण करताना आध्यात्मिक म्हणजे शारीरिक म्हणजे आपले आत्म्याचे, अधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून होणारे पाण्यात बुडणं, आग लागणे इत्यादी आणि अधिदैविक म्हणजे देवतांच्या कोपामुळे होणारे म्हणजे नैसर्गिक आपत्ती. तर हे 3 प्रकारचे ताप आहेत आणि त्यांची शांती हो असं या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे. धन्यवाद. आजच्या दिवसाबद्दल सर्वांना शुभेच्छा. थांबूया जपा मॅडम. थँक यू सर. हो सर. ओके. थँक यू.